कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मंजू काकी, ओवी थांब। तुला आता या घरात येता येणार नाही। का? कारण माझ्या होणाऱ्या नवऱ्याशी तू बोललेलं मला चालणार नाही। चल चालती हो। सिरियसली चारू, काही काय बोलतेस? माझं मंजू काकीकडे काम आहे। तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? निघ म्हटलंय ना। चल जा इकडनं। चारू, मी तुझं काही ऐकणार नाही। चल बाजूला। चारू, अगं काय झालं? एवढं का किंचाळलीस? काय झालं? मंजू आत्या, बघ ना ग, ह्या ओवीने आता मला धक्का दिला। चारू, आता तोल गेला असता माझा। माझ्या पोटातल्या बाळाला काही झालं असतं तर? मंजू आत्या, जेव्हापासून हिला श्रीनू आणि माझ्या लग्नाबद्दल कळलंय ना, तेव्हापासून नुसती खार खाऊन असते माझ्यावर। काय केलंय ग मी तुझं? अगं मी तुझ्याच प्रेमासाठी बाजूला होत होते ना, आणि तू माझा जरा सुद्धा विचार केला नाहीस। चारू प्लीज, इनफ। किती ड्रामा करशील? तू मला आत येऊ देत नव्हतीस म्हणून मी फक्त तुझा हात बाजूला केला, तुला धक्का वगैरे मारलेला नाही। पहिली गोष्ट म्हणजे तू घरात इलीचच कशात? हा, चालती हो हायसोन। लाली आत्या, मावशीने मंजू काकीसाठी निरोप दिला होता, तो सांगायला आले होते। आणि चारूला मी खरंच काही केलेलं नाही। काय निरोप दिला उमाताईंनी? ते मावशीने चारूची चोरोटी भरायचं ठरवलंय, सो म्हणून हिला संध्याकाळी मांगरात पाठवा हा निरोप दिला होता। तेच तुम्हाला सगळ्यांना सांगायला आले होते। झाला हा? काल एवढा रामायण झाला ना तरी ना खूप बसल्यानाच हा? अगो तुमका ना काही एक गरज नाही हा आमच्या घरात लुडबुड करूची। आम्ही आमचा कायदा बघून घेऊ, या येणार नाही हा? आणि हा, असली कौतुका करूक ना ही काय लग्न करून बाळंत होणार नाही हा? हा, हिच्या पराक्रमाचे सोळे करूक नको म्हणून सांग तुझ्या मावशीक। हा, उगाच ना खोटे पुळके दाखवू नका काय। हा, केलेत ना तेवढे उपकार खूप झाले आहेत। हा, तेच फेडू आता नाकी नाव येतात। जा जाऊन सांग तुझ्या मावशीक। थांब ओवी, उमाताईंनी सांगितलं म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं असणार आहे। आपल्या मनात असो किंवा नसो, पण जे रीतीने व्हायला हवं ते व्हायलाच हवं। ओवी, सांग उमाताईंना चारू येईल संध्याकाळी। ठीक आहे। आता मी प्रेग्नेंट आहे हे सांगितलंय तर आता पुढची सगळी नाटकं सुद्धा मला करावी लागतील। त्या खोतांच्या परंपरा म्हणजे जरा जगा वेगळ्याच असतात। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।